श्री स्वामी समर्थ मंडळींनो, आता होळी आहे. होळी पौर्णिमा ही महत्त्वाची आहे आणि या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय करायचे आहे. तर घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्तासे, 5 वेड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असं सर्व घेऊन होळीची पूजा करायची आहे. 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप वाहावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते आणि आपल्या जीवनातील कष्टही दूर होतात. आता होळीच्या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे की या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवायचे आहे. ते दिवसभर ठेवायचे आहे व रात्री होळीत ते प्रवाहित करावायचे आहे. त्यामुळे आपला जो काही आपला त्रास आहे तो निघून जातो. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करायची की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, माझी कामे व्यवस्थित व्हावीत, शत्रूने मला म्हणजे माझ्या समोर येऊ नये किंवा त्याने माझ्या कार्यात कोणतीही बाधा होऊन देऊ नये असे म्हणत ते 7 गोमती चक्र आपल्याला होळीमध्ये टाकावायचे आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख ही घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूतप्रेत, नजरदोष, करणीदोष होत नाही. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसांपर्यंत बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करावेत. आपली जी काही मनोकामना आहे ती त्यामुळे पूर्ण होते. आपली मनोकामना, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी होळीच्या दिवसापासून 40 दिवसापर्यंत आपल्याला बजरंग पाठाचे 3 पाठ करावायचे आहे रोज. आता होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला 21 गोमती चक्र वाहायचे आहे. त्यामुळे काय होतं तर आपल्या व्यापारात, नोकरीमध्ये उन्नती होते. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. आता पुरणपोळी खाऊ घालावी, घरी चौमुखी दिवा लावावा, सर्व देवाची पूजा करावी. यामुळे बाधा जर असेल आपल्या घरातील लोकांना किंवा घरावर तर ती दूर होते. राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोठा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकावा. तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास, दोष निघून जातो व सर्व अडलेली कामे होतात. जर नेहमी धनाची हानी होत असेल, पैसा घरात टिकत नसेल तर होळीच्या दिवशी मुख्य दरवाजावर गुलाल टाका, द्विमुखी दिवा लावा, त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका व यावेळी प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकायचा आहे. ही क्रिया आपण श्रद्धेने करायची आहे. दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा मारावायचे आणि नंतरच या सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. आता एखाद्याचा विवाह होत नसेल, विवाहाचे प्रश्न खूप अवघड गंभीर समस्या झालेली आहे, विवाह होत नसेल तर लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस हा फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे व नंतरच होळीचे दर्शन घ्यायचे आहे. हीच क्रिया तुम्हाला दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला देखील करायची आहे. ते रोज रंगपंचमीपर्यंत ही क्रिया तुम्हाला करायचं आहे. काय करायचं आहे तर 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी आणि 1 हळकुंड हे शिवमंदिरात जाऊन आपल्याला अर्पण करायचं आहे. हे होळीच्या दिवशी करायचं आहे, दुसऱ्या दिवशी करायचं आहे, असे आपल्याला रंगपंचमीपर्यंत म्हणजेच 5 दिवस करायचं आहे. तर विवाह जो योग आहे तो लवकर जुळून येऊन विवाह होत आहे, विवाहातील अडचणी दूर होतात. अशा पद्धतीने आपण होळीच्या दिवशी म्हणजेच होळी पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करा आणि आपल्या जीवनातील जे काही अडचणी आहेत ते दूर होतील. सुख समृद्धी आपल्या घरातील व्यक्तींबरोबर नांदेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.